नमस्कार, मी क्षमा गोडबोले. रसथाळ या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीपासून छान कुरकुरीत टेस्टी अशी बिस्किट. मुगडाळीच्या रेसिपीत भर टाकूया, कुरकुरीत चमचमीत अशी खारी बिस्किट बनवूया. मुगाच्या डाळीची बिस्किट बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 1 वाटी मुगाची डाळ घेतली, ही आपण 4 ते 5 तास आधी भिजवून घेतली होती. अर्धी वाटी रवा घेतलाय, हा बारीक रवा आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. 1 चमचा जिरं घेतलंय. 1 चमचा तिखट घेतलंय. अर्धा चमचा मिरपूड घेतलीये. अर्धा चमचा हळद घेणार आहोत. अर्धा चमचा ओवा घेणार आहोत. 4 चमचे तूप घेणार आहोत. चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि तळणीसाठी तेल वापरणार आहोत. तुमच्याकडे मायक्रो असेल तर तुम्ही मायक्रो मध्ये सुद्धा करू शकता. आता वळूया कृतीकडे. मिक्सरचं भांड घेतलंय, त्याला आपण जी मुगाची डाळ भिजवून ठेवली ती छान वाटून घेणार. आपण मुगाची डाळ वाटून घेतलीये, त्याची ही कन्सिस्टन्सी आली पाहिजे साधारणतः. आता आपण त्याच्यामध्ये जिरं, तिखट, हळद, ओवा, चवीनुसार मीठ, 2 चमचे तूप, हे छान आधी ढवळून घेऊया. आता त्याच्यामध्ये आपण जो रवा घेतला अर्धी वाटी तो घालूया आणि कणिक अर्धी घालून घेऊया आणि मग लागेल तशी आपण त्याच्यामध्ये ऍड करू. आपला छान घट्ट गोळा झाला पाहिजे यासाठी आता आपण छान ते मळून घेऊया. आपण रवा थोडासा फुगतो, त्यामुळे कणिक थोडी कमी लागते. पण जर तुमचं सैल झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये कणिक ऍड करा, कारण गोळा आपल्याला घट्ट व्हायला हवाय. आपल्याला त्याची कारण पोळी लाटून घ्यायची. आपला गोळा असा छान मळून तयार झालाय. आता आपण याला 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार. तर आपण जे मध्ये सारण लावणार आहोत ते तयार करून घेऊया. त्याच्यासाठी आपण 2 चमचे तूप आधी घेतलं. आता हे 2 चमचे तूप, त्याच्यात मिरपूड आणि 2 चमचे पीठ असं घालून छान त्याला तयार करून घेऊया. आपण मध्ये लावण्यासाठी हे सारण तयार करून घेतलंय. आता थंडी असल्यामुळे तूप थोडं थिजतं, तर तुम्ही ते करायच्या अगोदर पातळ करून घ्या. आपण जे रवा आणि कणिक भिजवून घेतली होती त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेतलेत. आता वळूया पुढच्या कृतीकडे. थोडीशी कणिक घ्या, त्याच्यावर असं छान लाटून घ्या. कणिक घेतली की थोडस चिकटणार नाही म्हणून ते थोडीशी कणिक घालून घ्या. तुम्हाला कशी छोटी मोठी बिस्किट करायची असतील त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता. त्याच्यामध्ये आपण जे सारण करून घेतलंय ते असं छान पसरवून घ्यायचं आणि त्याला असं दुमडून घ्यायचं.
ही अशी छोटी छोटी बिस्किट तयार करायची. आता वळूया पुढील कृतीकडे. आपण तेल तापत ठेवलं होतं. आता ती बिस्किट त्यात टाकून छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घेऊया. मंद आचेवर तळायची म्हणजे ती छान खुसखुशीत होतात. आपली बिस्किट तळून तयार आहे. आपली मुगाची बिस्किट चहा सोबत खाण्यासाठी तयार आहेत. आम्ही चहा सोबत घेतले. तुम्ही नुसती खाऊ शकता, प्रवासातही नेऊ शकता, मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकता. फारच सुंदर अशी कुरकुरीत आणि छान लागतात ती. नक्की करून बघा. तर मग कशी वाटली तुम्हाला ही मुगाची बिस्किट? आवडली असतील तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घ्यायला सबस्क्राईब करा. धन्यवाद. निरोगी राहा, स्वादिष्ट अन्नाचं सेवन करत राहा.